अथांग सागर एकत्र करून शाही बनवली जरी, मेरू हिमालय करून लेखणी खुशाल धरुद्या करी, कोटी विभूती कालिदास हे लिहिण्या बसले जरी, कवी रमेशा पूर्ण हिमायन कधी न होईल तरी. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 14 एप्रिल ज्या महापुरुषाचा जन्म महू या गावी झाला व ज्याच्या जन्माने कोणी सपाळच नव्हे तर महूची सारी लहान थोर बाया माणसे, महूची माती, सारी पाने फुले पशु पक्षी रान पाखरे, अहो इतकंच काय तर सारी अवनी ज्यांच्या जन्माने हर्षित झाली त्या महापुरुषाचा जन्म म्हणजेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माने चोरवली ती सुवर्ण प्रभात. ते मिळून देखील दलित समाज स्वतंत्र नव्हता, कारण तेव्हा दलित समाजाचा अतिशय छळ होत असे. हा होणारा छळ व पिळवणूक नष्ट करण्यासाठी दलित समाजाला शहाणे करण्याचं बाबासाहेबांनी ठरवलं. त्यासाठी एकच मार्ग होता, तो म्हणजे अज्ञानी लोकांना सोयीनी करायचं. त्यासाठी त्यांनी शिक्षणाचा सहारा घेऊन सारा समाज जागा केला. अशा प्रकारे बाबासाहेब दलितांचे तेजस्वी तारा झाले. शतकानुशतके समाजाने लाथडलेल्या पतितांचा पालनहार, भारतातल्या अनाथांचा अपंगांचा आधार, दीन दुबळ्यांचा कैवारी, जुलमी व ढोंगी विषमते विरुद्ध जन्मभर झगडणारा झुंजार लढवय्या, सामाजिक न्यायासाठी व हक्कासाठी ज्यांनी सदा आकाश पाताळ एक केले असा बहादूर, 5000 वर्षे ज्या हिंदू समाजाने ज्या कोटी कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले बाबासाहेब हे बिनतोड व चौक उत्तर होय. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालत होतं. असा हा स्वार्थासाठी कधीही न लढणारा व जनतेसाठी अवरात्र झटणारा नेता पुन्हा होणे नाही. आणि म्हणूनच म्हणावेच वाटते, झाले किती होतील किती, कोणी भीमासारखा होईल का, कोणी भीमासारखा होईल का. बाबासाहेबांच्या जीवनातील निवडक महत्वपूर्ण घटनेवर आधारित गीत. सन 1891 एक मसीहा जन्मा था
ए